26 जानेवारीला राजपथावरून भारत जगाला आपली ताकद दाखवणार आहे। भारत आणि फ्रान्सच्या सैनिकांची संयुक्त परेड पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद राजपथावर उपस्थित असतील। याच दरम्यान जगातील सगळ्यात मोठ्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू अल बक्र बगदादी दहशतवादी हल्ल्याला अंतिम रूप देण्याच्या तयारीत असेल। बगदादीचा नवा दहशतवाद प्लॅन, 26 जानेवारीला राजपथावर लहान मुलांद्वारे हल्ल्याची योजना। 12 ते 15 वर्षाची मुलं स्फोटक आणि हत्यारासह भारतात दाखल झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे। काही दिवसांपूर्वीच दहशतवादी संघटनांनी लहान मुलांना प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पमध्ये या लहान मुलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे। या व्हिडिओवरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की या मुलांना बगदादीनं कशा प्रकारे तयार केलंय। बगदादी 26 जानेवारीला राजपथावर मोदींच्या आसपास या मुलांना पाठवण्याच्या प्रयत्नात असेल। जो ये अरेस्ट हो रहे हैं, सर्च हो रहे हैं, इंट्रोगेशन हो रहे हैं, लोगों के बारे में पता किया जा रहा है, ये शुरू रहे और ये चलती रहे, क्योंकि जब तक पाकिस्तान का ISI एक्टिव रहेगा, ISI का बगदादी जिंदा रहेगा, तब तक आपका देश खतरे में है। सभी को अलर्ट किया गया है और अगर कोई भी फिदाईन और इस तरह के या आत्मघाती हल्ल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे दिल्लीसह देशातील इतर शहरांमध्ये आयसिसच्या संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले। मात्र लहान मुलांद्वारे आत्मघातकी हल्ल्याची योजना आखल्यामुळे दिल्ली पोलिसांसह तमाम सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत। एक जनरल थ्रेट है और उसमें सभी जगह की जो प्रिकॉशंस ली जा रही है, जो भी सिक्योरिटी डील के हिसाब से जो हमको मेजर्स लेने, सारे के सारे मेजर्स लेंगे, सारी थ्रेट को ध्यान में रखें। बगदादींच्या निशाण्यावर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि यासाठी त्यानं लहान मुलांचा वापर करण्याचं ठरवलं। 15 ऑगस्ट 2015 ची दृश्य तुम्हाला आठवत असतील, ज्यावेळी दहशतवादी हल्ल्याचं सावट असतानाही नरेंद्र मोदी सुरक्षा कवच तोडून बच्चे कंपनीत मिसळले होते। यामुळेच बगदादीनं लहान मुलांची आत्मघातकी हल्ल्यासाठी निवड केली आहे। निवृत्ती मोहनसह मनीष शुक्ला, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।